मी आरएसपी कमांडर सूचना करेल की त्याने प्राचार्यांना ध्वजारोहणासाठी निमंत्रण द्यायचं आहे. आरएसपी कमांडर त्यामध्ये अनेक पथकांमध्ये संचलन करून आपला पथक एक चांगल्या प्रकारचा नेतृत्व दिलेला आहे. हा पथक सुद्धा यंदा पोलीस प्राचार्यांना निमंत्रण दिलेलं आहे. प्राचार्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि निमंत्रणाचा स्वीकार प्राचार्यांनी केलेला आहे. लगेचच ध्वज हे आमच्या देशाचं प्रतीक आहे आणि अशा प्रकारच्या ह्या देवतेचं वंदन करून आम्ही हा ध्वज साकारणार आहोत, फडकवणार आहोत. विविध आपण शब्दांनी त्याचं वर्णन करणार आहोत. वर्णन यांनी विशेष कार्यक्रम करून एक शाळेचा नाव लौकिक प्राप्त करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की मोठी एक रॅली संपन्न केली. त्याच्यानंतर आताच आपण 41,000 दिव्यांचं ध्वजारोहण होत आहे. या राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण होत आहे.
स्वीकार करण्यासाठी जीवभक्ती राज्याध्यक्ष महोदय विश्वास कांबळे मॅडम स्वीकार करणार आहेत आणि सर्व मान्यवर लोक उपस्थित आहेत। यांच्या समवेत हा मानवभूमीचा कार्यक्रम संपन्न होत आहे। आमच्या देशाचं प्रतीक आहे आणि या प्रतीकाला मानवताना वेगळ्याला हे देण्यात येत आहे। आपण त्यांच्यासोबत जायचं आहे। विद्यार्थ्यांना हे संचलन करत असताना आपण त्यांच्या समोर थांबायचं आहे। करते आलेल्या सर्व मान्यवरांना रंग्यातच पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा असा म्हणजे गुंजावा, दिन हा प्रजासत्ताचा
सदैव चिरायू. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. विशेषतः आज आपण एक लाल किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात विशेष भर म्हणजे आपल्या माहित आहे आपल्याला जिजाऊनी छत्रपती दिले, त्याच्यामुळं हा महाराष्ट्रासह आपला हा देश घडला. अशाच प्रकारचा एक स्वाभिमान, अशाच प्रकारचा एक अभिमान आज आपल्या समोर आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी आपला पती वाहिला त्या निशा कांबळे मॅडम उपस्थित आहेत. आजचा मान त्यांना प्राचार्यांनी दिलेला आहे. आजचं ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्याचं ठरवलेलं आहे. तरी आपण सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करूया. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. त्यानंतर दुःख अति कवटाळत न बसता त्या सुधागड विद्यासंकुलामध्ये ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिल्या. खऱ्या अर्थाने आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सर्व सुधागड विद्यासंकुल सहभागी आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण करायचं. वीरपत्नी निशा कांबळे मॅडमना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण करायचं. मी RSP कमांडर कार्तिकी हिला विनंती करेन की आपण वीरपत्नी निशा कांबळे मॅडम यांना आजच्या ध्वजारोहणासाठी निमंत्रित करायचं आहे. कार्तिकी RSP कमांडर वीरपत्नी निशा कांबळे मॅडम यांना ध्वजारोहणासाठी निमंत्रण देत आहे. श्रीमती, मैं आपको ध्वजारोहण के लिए निमंत्रित करती हूँ. स्वीकार केलेला आहे. आपल्या राष्ट्राचं प्रतीक, देशाचं विनंती करेन की आपण ध्वजारोहण करावं. धन्यवाद मॅडम. राष्ट्रगीत सुरू कर. The
गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची रेडी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निघण्याच्या घामाने भिजला, देश गौरवा सारी भिजला. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. अनेक चित्र एक राष्ट्र का, रूप है अनेक भाव एक राष्ट्र का, रूप है अनेक भाव एक राष्ट्र का, शब्द है अनेक अर्थ एक राष्ट्र का, शब्द है अनेक अर्थ एक राष्ट्र का. समग्रता समानता रहे, देश में चरित्र की महानता रहे, महानता रहे, देश में चरित्र की महानता रहे, महानता रहे. एक रक्त एक राष्ट्र का, पंक्ति है अनेक लेख एक राष्ट्र का, पंक्ति है अनेक लेख एक राष्ट्र का, गाव है अनेक स्वप्न एक राष्ट्र का, गाव है अनेक स्वप्न एक राष्ट्र का, किरण है अनेक सूर्य एक राष्ट्र का, किरण है अनेक सूर्य एक राष्ट्र का. मनुष्यता समानता रहे, देश में चरित्र की महानता रहे, महानता रहे, देश में चरित्र की महानता रहे, महानता रहे. एकता स्वतंत्रता समानता रहे, एकता स्वतंत्रता समानता रहे, देश में चरित्र की महानता रहे, महानता रहे, देश में चरित्र की महानता रहे, महानता रहे. माता की वंदे वंदे. दे सलामी या तिरंग्याला, दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच. अलिबाग मधील नारंगी गावचे सुपुत्र, सैन्य दलात 18 वर्ष सेवा करत असताना 4 ऑक्टोबर 2024 रोजी सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीमध्ये तिस्ता नदीला आलेल्या प्रचंड महापुरात देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना सुयोग कांबळे यांच्यासह सहकारी वाहून गेले. सिक्कीम सरकारने शोध घेण्यात आलं, परंतु शोध कार्यात सुयोग कांबळे सापडले नाही. त्यामुळे सैन्य दलाकडून शहीद घोषित करण्यात आले. 6 वर्ष आशेवर असणाऱ्या जवान सुयोग कांबळेच्या परिवाराला अखेर दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले. अशा या रायगडच्या सुपुत्राला वीरमरण आले. असा रायगडकरांचा पुत्र भारतवीर शहीद सुयोग अशोक कांबळे यांच्या वीरपत्नी निशा कांबळे यांचा आपण सुधागड विद्या संकुलाच्या वतीने सन्मानित करूया. या त्याच वीर माता वीरपत्नी यांना आपण सन्मानित करूया. भारत माता की, भारत माता की वंदे. त्या तिरंग्यातच बहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, दिन हा प्रजासत्ताचा सदैव चिरावू. पुढे कोण नाही. मायेचं उपर्ण शाल श्रीफल देऊन आपण सन्मानित करतो. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कांबळे तुमच्या आमच्या स्मरणात कायम राहतील एवढं मात्र. वीरपत्नी वीरमाता मोबाईल सुपुत्र यांच्या हस्ते बलून आकाशामध्ये अतिशय खऱ्या अर्थाने दुःखद
लावणारी गोष्ट आहे. पुण्यनगरीचे जनरल मॅनेजर ज्यांनी ही संकल्पना राबवली ते रौनक अली अकबर सर इथे उपस्थित आहेत. त्यांचे खूप खूप स्वागत. ते इथं संपन्न होत आहे. आपण पाहिलं गेल्या काही वर्षामध्ये अनेक कार्यक्रम या सुधागड विद्यासंकुलाच्या प्रांगणात झालेले आहेत. त्यामध्ये आज निश्चित आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. सुधागड विद्यासंकुल प्राचार्यांचे, शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे नेतृत्व व्यवस्थापन यांचे महत्त्वाचे पैलू उलगडून आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. लाल किल्ला हा भारतातील ऐतिहासिक स्मारक आहे. लाल किल्ला असे पडले. अतिशय सुंदर भव्य दिव्य देखणी हा लाल किल्ला आपल्यास पाहायला मिळतो. प्राचार्यांच्या संतांचे लाडके समाजसेवक आदरणीय श्री शेवाले साहेब यांचा सन्मान, विद्यालयाची आणि मोलाची खऱ्या अर्थाने ही प्रतिकृती सादर करण्यासाठी जी मेहनत घेतली त्या मेहनतीला आजच्या दिवशी वंदन. RSP कमांडर प्रणालीला विनंती करेन की आपण मार्चिंगची परमिशन घेण्यासाठी यायचं आहे. परमिशन ग्रांटेड. दिन के कुछ कालों में चल गए ध्वज को सलामी देते हुए सामने से चल. या राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी RSPचा आणि स्काउट गाईडचे पथक येत आहे. आजचा हा विशेष क्षण आहे आणि आपला हा प्रजासत्ताकाचा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करीत आहोत. RSPच्या विद्यार्थिनींनी सलामी दिलेली आहे आणि त्या सलामीचा स्वीकार करण्यात येत आहे. मान्यवरांच्या हस्ते स्वीकार करण्यात येत आहे. राष्ट्रध्वज हा आमचा आहे आणि त्याचं ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे. या राष्ट्रध्वजाला सलामी देण्याचा कार्यक्रम, संचलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. सर्व मान्यवर करत आहेत. वाहतूक शिक्षण विभागाअंतर्गत RSP हा विषय बँकांवर राबवण्यात येतो. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. ते देशाचे भविष्य आहे. आत्मरक्षा, जनसेवा, देशभक्तीची भावना वाढीस लावणे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्धतेचे, राष्ट्रसेवा इच्छा निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्म अनुशासन, सेवा, सहिष्णुता, समता, बंधुता इत्यादी गुणांचा विकास करणे. अनेक जाती धर्म सोडती आनंदाने हा राहतो देश माझा भारत, विविधतेत एकता साधतो. अतिशय सुंदर संचलन या सुधागड विद्यासंकुलाच्या प्रांगणात होत आहे. सोबत बँड पथक आणि शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचं संचलन आपल्याला पाहायला मिळत आहे. जे धडे आमच्या विद्यार्थ्यांना शाळेतच दिले जातात. प्रत्येक विद्यार्थी या नियमाचं निश्चित पालन करतोय. मी आलेल्या सर्व मान्यवर आणि पालकांना विनंती करणं आपणही या गोष्टीचं पालन करायचं आहे.
बाळासाहेब. विद्यार्थ्यांच्या ही सच्चयामध्ये सहभाग ध्वजाला मानवंदना आज या ठिकाणी विद्यार्थी देत आहेत. छोट्या बालगोपाळ चिमुकल्यांची ही वंदना हीच पिढी उद्याच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये देशाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज असेल. देशाच्या संरक्षणासाठी आत्मबलिदान देण्यासाठी निश्चित पुढे आलेली असेल. हा देश माझा आहे, मी देशाचा आहे ही संकल्पना आपण निश्चित मनामध्ये रुजूया आणि खऱ्या अर्थाने आपला देश घडवूया, बलवान करूया. अतिशय सुंदर भव्य दिव्य आपल्याला संचलन पाहायला मिळत आहे. प्रचंड विद्यार्थ्यांचा समन्वय हे संचलन होत आहे. अतिशय शिस्त पद्धतीने आपण हे संचलन पाहायला मिळते. संस्कृती आहे त्या भारतीय संस्कृती विविधता एकता नटलेली परंपरा आपल्याला या प्रांगणामध्ये पाहायला मिळते. बाल कलाकार बाल विद्यार्थी आपल्या या प्रांगणामध्ये विविध वेशभूषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धर्म जाती पंथ भाषा सगळ्या आपल्या देशामध्ये एकत्रितपणे सुखा आणि गोविंदाने मानत आहेत. जाती धर्म पंथ भाषा याचा कुठल्याही प्रकारे भेदभाव न करता पुन्हा गोविंदाने गेले कित्येक वर्ष आपला भारत देश आनंदाने राहत आहेत. अशी विविधता एकता आपल्याला आज तिथे पाहायला मिळते. आपले छोटे कलाकार भारतीय सैन्याच्या वेशात पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने उद्याचे हे भारताचे नागरिक तसेच देशाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असतील. ही प्रेरणा ही जिद्द ही संकल्पना त्याच्या मनामध्ये आजच इथं रुजली गेली पाहिजे आणि उद्याच्या येणाऱ्या भारताला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आपण निश्चित सर्वांकडे खूप प्रयत्न करूया.
जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी लढले. आजची विशेष उपस्थिती म्हणजे पुण्यनगरीचे जनरल मॅनेजर कामाच्या निमित्ताने ग्वाही देतो. ज्याचा वडील खऱ्या अर्थाने देशसेवेसाठी शहीद झाले. देश सेवा करत असताना हॅलो मराठी प्राथमिक इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी मिश्र कवायत सादर करतात. हॅलो संकुलाचे शिक्षकही त्याचा निश्चित मनमुराद आनंद घेतात. विविध साहित्याचा वापर करून आपले छोटे विद्यार्थी मराठी प्राथमिक हिंदी प्राथमिक विभाग 1ली ते 4थी वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून कवायत सादर करत आहेत आणि खूप छान कार्यक्रमाचे औचित्य साधून सुधागड विद्यासंकुलाचे विद्यार्थी लेझिम पदक सादर करतात. विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवायचे. खूप सुंदर, अतिशय सुंदर.
आपल्याला पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचं आज दर्शन घडवणारे ते निभाले कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. विविध रंगभूषा वेशभूषा या सुधाकडे होत आहे. भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतंय. दर्शन
कीर्तन कक्ष आपल्याला विविध सिग्नलवर पाहायला मिळतात. आजचं हे संचलन तिथे सादर होत आहे. प्रचंड लोकसंख्येचा विस्फोट होत असताना आपण रस्त्यावर वाहनांची गर्दी लागलेली पाहायला मिळते. त्याचे धडे निश्चित विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मिळावं या हेतूने RSV विभाग काम करत असतो. याच्या नेतृत्वात ह्या विद्यार्थ्यांना सिग्नलचे धडे दिले जातात. प्रतिपक्षाशी कुस्तीने घेता येते. तथापि दुरून हल्ला चढवण्याच्या कामी लाठीची प्रयोग होते. प्राचीन काळात बचाव हल्ला करण्यासाठी सुरुवातीला झाडाच्या फांदीचा वापर होतो. त्यातून पुढे काठीचा वापर होतो. काठीचे रूपांतर पुढे लाठीत झाले. लढ म्हणजे लांब वज्रजाचे वार गावधन त्यांचे ढाल देवीची खण 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 मनी स्लोवे मराठे आले मराठे आले मराठे आदिनाथ अशा शिवाचे मोहितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाठाई सोडते असे मराठे आले मराठे आले मराठे आदिनाथ अशा शिवाचे मोहितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाठाई सोडते असे मराठे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या मूलभूत गरजातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. स्वतःचे शौर्य दाखवण्याचे साधन म्हणून लाठीला महत्व आहे. प्रतिपक्षाची जवळ बोलून द्यायचं असेल तर या लाठीचा रेखितो ते जाळ तलवारी ज्याचे तळ भार गज पळे रण धुळे रक्त जळे वैरी पळे कदिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात धावला. शक्ती असते हम पाहतो मिरगते त्रिशूला रक्त स्नान महम कर्तुम तपरिते अरे मुंड भस्म कर्तुम रक्षकृते मस्तक खड्ग चिन्ह कर्तुम धर्महिते शं 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 शंकराय रक्तार्पण रंग रंग वीररूपी निर्माण करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, चापल्य व कौशल्य वाढवणे यासाठी लाठीचा उपयोग होतो. कुस्तीला पूरक व्यायाम म्हणून लाठीला भारतीय बरोबरमुळे लाठीला उच्च स्थान आहे. जड लाठी, वजनदार लाठी, लांब लाठी, कवायत असे लाठीच्या व्यायामाचे प्रकार होतात. लाठीचा उपयोग करून आपण सादरीकरण आपल्यासमोर सादरीकरण करत आहेत. प्रत्येक तालीम व आखाड्याचे खेळाडूंची कसरत मिळवण्यात या कलेला आपोआप प्रोत्साहन मिळणार आहे.
सर 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 साईड. अतिशय सुंदर असं मानवी मनोरा इथं आपल्याला पाहायला मिळतोय ना. पुष्पहार पण इथं झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इतकी लवचिकता आपल्याला इथं पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी आज भारत माता की वंदे वंदे. जय जवान जय जवान. पुढील मनोरा इथं सादर होत आहे. इतकी लवचिकता आणि विद्यार्थी आपल्याला 2 हात जोडून नमस्कार करताय. सुंदर असं मानवी मनोराचं सादरीकरण. माता की भारत माता की वंदे वंदे. जय जवान जय जवान.
सादर होत आहे. आपण बघतोय काही दिवसापूर्वी हलगी प्रसिद्ध झाले आणि संपूर्ण भारताच्या पलीकडे विदेशातही हलगीचा प्रकार प्रसिद्ध झाला. त्याच हलगीच्या वाद्यावर असं हे लेझिम पदक असं सुंदर पाहायला मिळाले. आजच्या या युगामध्ये आपण जर पाहिलं की जागा मोबाईलने घेतली पण आमच्या सुधाकर विद्यार्थ्यांनी झाड बघत विविध स्थळांवर दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर भव्य देखणं या लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीवर आजचा हा दैदिप्यमान सोहळा कृपया संबंधित शिक्षकांना विनंती करतो. भारत माता की, भारत माता की.